बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. जन तन धन केले तृणाही समान. जन तन धन केले तृणाही समान. लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. तुका म्हणी आता आम्ही मुक्तीची या माथा. तुका म्हणी आता आम्ही मुक्तीची या माथा. लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. पांडुरंगा करू चरणा संतांजिया चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वारकरी संताची जिनी पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरुमान कोज चरणी साष्टांग मेघातिला. विढाला बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा स्वतःच्या ठिकाणी आलेली जी बलवत्तता आहे ती प्रगट करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत आम्ही बळीवंत झालो, आम्ही बलवान झालो. महाराजांना विचारलं कशाने बलवान झालात. महाराज म्हणतात आम्ही बळीयाचे अंकित झाल्यामुळे बलवान झालो. हे बल नेमकं कोणकोणत्या पद्धतीचं आहे. या अभंगातल्या खालच्या 3 चरणामध्ये 3 प्रकाराची बल सांगितलेली आहेत. एक लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार हे एक बल आहे. जनतन धन केले तृणाही समान हे एक बल आहे. आणि तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा हे एक बल आहे. मला असं वाटतं की या अभंगातल्या 2ऱ्या चरणामध्ये लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार याच्याकरिता ज्ञान पाहिजे. जनतन धन केले तृणाही समान याला वैराग्य पाहिजे. आणि तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याकरिता भक्ती पाहिजे. याचा अर्थ 2ऱ्या चरणामध्ये ज्ञानाचं बल आहे, 3ऱ्या चरणामध्ये वैराग्याचं बल आहे, 4थ्या चरणामध्ये भक्तीचं बल आहे. ज्ञानाचं, वैराग्याचं आणि भक्तीचं बल ही 3 बल एकत्रित येण्याला कारण महाराज सांगतात बळीयाचे अंकित. विठ्ठल आज या अभंगाचा विचार करत असताना एका अर्थाने या अभंगातला एक महत्वाचा शब्द मला आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा वाटतोय. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. यातला आम्ही झालो बळीवंत म्हणजे हा सगळा उत्सव बघितल्यानंतर खरंच असं वाटायला लागलं की या भारत देशामध्ये वारकरी संप्रदायातली सगळी मंडळी आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो. या उत्सवाच्या एका पुष्टीने आम्ही खऱ्या अर्थाने बलवान झालो असं म्हणायला हरकत नाही. महाराजांच्या या अभंगाचा अभ्यास करत असताना हा बलवान बलवान शब्द जो सांगितला जातो हे काय आहे नेमकं बलवान. बलवान या शब्दाला व्यवहाराच्या दृष्टीने घ्यायचं का परमार्थाच्या दृष्टीने घ्यायचं. व्यवहारामध्ये असलेलं बल हे शरीराच्या दृष्टीने सांगितलं जातं, परमार्थामध्ये असलेलं बल हे आत्मतत्वाच्या विचाराने सांगितलं जातं. योग वशिष्ठामध्ये वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना फार गोड श्लोक सांगितलाय. वशिष्ठ रामाला उपदेश करताना असं सांगतात ज्ञानवान एव बलवान ज्ञानवान एव जीवती ज्ञानवान एव सुखवान तस्मात ज्ञानमयो भव. या श्लोकाची भाषा किती गोड आहे पहा.
या जगामध्ये जर खऱ्या अर्थाचं बल कशाचं असेल तर ज्ञानवान एव बलवान. या जगामध्ये खऱ्या अर्थाचं सुख कशाचं असेल तर ज्ञानवान एव सुखवान. आणि या जगामध्ये खऱ्या अर्थाने माणूस जीवन जगला असं म्हणत असतील तर याच्याकरता ज्ञानवान एव जीवती. आणि बोलता बोलता वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात तस्मात ज्ञानमयो भव, म्हणून ज्ञानीच हो. थोडासा विचार आणखीन पुढे घेतो. म्हणजे ज्ञानासारखं बल नाहीये, ज्ञानासारखं सुख नाहीये, ज्ञानासारखं जीवन नाहीये, आणि म्हणून तस्मात ज्ञानमयो भव. पण याही पुढे जाऊन थोडंसं वशिष्ठ प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगतात, हे रामा ज्ञानीच हो. तस्मात ज्ञानमयो भव या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानीच हो. आता थोडी पुढची गंमत सांगतो. समजा ज्ञानी नाही होता आलं, ऐका आता, समजा ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नको. हे मी मधला शब्द काढायला लागलोय आता. एकतर ज्ञानीच हो, हे पुन्हा आणखी नाही का, एकतर ज्ञानीच हो. समजा ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नये. आता हे ज्ञान बंधू शब्द काय सांगतो. ज्ञानी, अज्ञानी, आणि मध्ये एक शब्द मी ठेवतोय ज्ञानबंधू. ज्ञानी कुणाला म्हणायचं, अज्ञानी कुणाला म्हणायचं, आणि ज्ञानबंधू कुणाला म्हणायचं, एका एका वाक्यात सांगतो. ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना ज्ञानी म्हणा, ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांना अज्ञानी म्हणा. ज्ञानबंधू कुणाला म्हणायचं, ज्ञान नसतं पण ज्ञान असल्याचा आवांत त्याला ज्ञानबंधू म्हणा. कळलं का? पहा, खरं तर ज्ञान नसतं पण ज्ञान असल्यासारखं दाखवत राहतं, हा ज्ञानबंधू आहे. थोडंसं आणखीन पुढे बोलू. या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही, चौथी याची ठाई काहीच करणे नाही. या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही. थोडं पुढे बोलतो, अज्ञानी लोकांचाही त्रास नाही. या जगाला त्रास आहे या मधल्यांचा. हे जे ज्ञान बंधू आहेत ना, यांचा त्रास आहे. म्हणजे ज्ञान बंधू या शब्दाचा ज्ञानोबांची ओवी देतो. अर्जुनाच्या संबंधाने फार गोड वर्णन आहे. मी सगळा विस्तार ज्ञानेश्वरीतला करण्यामध्ये वेळ घेत नाही, परंतु अर्जुनाला बोलत असताना भगवंताच्या मुखामध्ये ज्ञानोबारांनी एक ओवी दिली. ज्ञानोबाराय म्हणजे भगवान अर्जुनाकडे पाहतात. तो अर्जुन हतबल झाला, हातातलं धनुष्य खाली टाकला, मला युद्ध करायचं नाही, मी काय करू कळे ना, वगैरे वगैरे. हे सगळे अर्जुनाच्या मुखातली भाषा जेव्हा भगवान ऐकतात तेव्हा भगवान अर्जुनाकडे पाहतात. अर्जुन म्हणतो, देवा मला काहीतरी सांग, मी काय करू. तेव्हा भगवान अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, मी तुला तरी काय सांगू, कारण तुझी स्थिती अशी आहे, जाणता तरी म्हणविसी परी नेनेवेते न संदिशी, शिकवो म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. ज्ञानोबारायांनी किती गोड ओवी भगवंताच्या मुखात दिली. पहा, भगवान म्हणतात, अर्जुना तुझी स्थिती अशी आहे, जाणता तरी म्हणविसी परी नेनेवेते न संदिशी, शिकवो म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. याचा अर्थ तू स्वतःला जाणता तर म्हणून घ्यायला लागला, पण नेनतेपणाला मात्र सोडायला तयार नाही. मग मी तुला काय बोलू. एकतर जाणत्यापणाला सांगायची गरज नसते, आणि जो पूर्ण नेणता आहे त्याला सांगितलेलं पटत असतं. परंतु जाणतेपणामध्ये नसताना सुद्धा जाणतेपणाचा आव आणणाऱ्याला कितीही सांगितलं तरी पटत नसतं. तुझी स्थिती या पद्धतीची आहे, त्यामुळे तुला उपदेश करण्यामध्ये काही अर्थ नाही. असं जेव्हा भगवान बोलायला लागतात, मग पुढची स्थिती काय होते हे मला वर्णन करायची गरज नाहीये. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे, या जगामध्ये जर बल कशाचं असेल तर ते ज्ञानाचंच बल आहे. विठ्ठल 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 थोडं पुढे जातो. बलवान या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे दुर्बल. बल या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे दुर्बल. आता थोडं आणखीन पुढे विचार करता येईल. जीव हा दुर्बल आहे, संत हे बलवान आहे. जीव दुर्बल असण्याची कारण काय. जीवा कोणाच्या तरी अधीन आहे तेव्हा दुर्बलता येत असते. याच्यावर कोणाची तरी सत्ता आहे म्हणून त्याला दुर्बल म्हणता येईल. कोणाची सत्ता आहे. तत्वज्ञानाने 3 मुद्दे आपल्याला सांगितले. पहिली गोष्ट, या जीवावर मायेची सत्ता आहे. दुसरी गोष्ट, या जीवावर इंद्रियांची सत्ता आहे. आणि तिसरी गोष्ट, या जीवावर कळी काळाची सत्ता आहे. ऐका, जीव म्हणजे काय, जीवाच्या व्याख्या काय, हा सगळा वेदांतातला विचार मी आत्ता सांगत बसत नाही. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जे, ही नाथांची हरिपाठातली भाषा सगळ्यांना माहिती आहे. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे, मायेची सत्ता आहे म्हणून जीव दुर्बल आहे, इंद्रियांची सत्ता आहे म्हणून जीव दुर्बल आहे, आणि कळी काळाची सत्ता आहे म्हणून जीव दुर्बल आहे. मायेची सत्ता आहे, जीव मायेमध्ये अडकलेला आहे. जीवाची व्याख्याच करत असताना मूळ असलेलं जे ब्रह्मचैतन्य, त्याला अविद्या नावाची उपाधी लागली की जीव म्हटलं जातं. इतका स्पष्ट विचार वेदांतांनी जीवाच्या संबंधाने केला. याच्या संबंधाने पुढे थोडासा विचार करायचा झाला तर हा जीव कसा आहे म्हणताना तुकोबरांची नाटातली भाषा फार गोड आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी.
माया वेष्टीला, मायेने वेष्टन केलेला हा जीव आहे. आता पुन्हा प्रश्न पडतो, ज्या मायेची सत्ता आमच्यावर आहे ती माया माया म्हणजे तरी नेमकं काय? ही माया म्हणजे तरी नेमकं काय? गुरुनाम गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या काही कोट्याची पुस्तकं आपण वाचली असतील किंवा गुरुजींचं प्रत्यक्ष ऐकलेली काही जुनी जाणती मंडळी इथं आहेत. आम्ही जरी प्रत्यक्ष त्यांचं ऐकू शकलो नसलो तरी त्यांच्या काही कोट्याच्या पुस्तकं किंवा त्यांचे काही ग्रंथ अलीकडल्या काळामध्ये वाचण्याचा आम्हाला प्रसंग पडतो म्हणा, किंवा ते वाचल्याशिवाय आम्हाला पुढच्या तत्वज्ञानाच्या प्रक्रिया समजणारच नाहीत, इतक्या गोड. गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी असं सांगायचे, प्रापंचिकाची माया वेगळी, वेदांताची माया वेगळी आणि वारकऱ्याची माया वेगळी. माया हा शब्द एकच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला जाईल. माया शब्दाचा विचार करत असताना मा आणि याचा विचार मांडत असताना मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी कधीच नाही तिचं नाव माया, असाही मायेचा विचार केला जातो. जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांची विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथातली भाषा किती गोड आहे पहा. सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, संगाप्य नंगाही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. मायेबद्दल बोलताना आचार्य असं सांगतात, जिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, भिन्नही म्हणता येत नाही, अभिन्नही म्हणता येत नाही, संगही म्हणता येत नाही, असंगही म्हणता येत नाही, अशी अद्भुत असलेली अनिर्वचनीय असलेली तिचं नाव माया आहे. आणि या मायेची सत्ता ज्याच्यावर आहे तो जीव आहे, म्हणून जीव दुर्बल आहे. विठ्ठल विठ्ठल. या मायेची सत्ता उलथून टाकून बलवत्तेकडे जाणं हे जीवाला स्वप्रयत्नाने कठीण आहे. याचं कारण भगवान स्वतः सांगतात. भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. माझी माया तरुण जायचं म्हटलं तर सर्वसामान्य माणसाला ते शक्य होणार नाही. किती जरी प्रयत्न केला सामान्य माणसाने माया तरुण जाण्याचं म्हटलं, स्वतःच्या सामर्थ्यावर जातो असं म्हटलं तर ते शक्य होणार नाही. आपुले आगे तोडी माया जाळ, आपुले आगे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कवना अंगी, कवना अंगी, ऐसे नाही बळ कवना अंगी. स्वतःहून ते मायेचं जाळं तोडू म्हटलं तर ते शक्य होणार नाही. कारण दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्यया असं भगवान सांगतात. स्वतः तरुण जाणं शक्य नाही. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, फार गोड उदाहरण द्यायचे. काय झालं म्हणे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामदेव रस्त्याने निघाले आणि आता हे दोघं मित्र रस्त्याने निघाले. काही चर्चा इकडल्या तिकडल्या सुरू झाल्या आणि मग बोलता 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 सुदामदेवानी भगवान श्रीकृष्णाला विचारलं, का रे कृष्णा,
मी असं ऐकलंय की तुझी माया मोठी विचित्र आहे. अकटित घटना पटी अशी सहा माया असं सांगितलं जातं. अत्यंत विचित्र माया आहे म्हणून सांगितलं. बरं मग काही नाही, मला ती माया बघायची आहे एकदा. कोण म्हणायला लागला? सुदामदेव भगवंताला म्हणायला लागला, मला एकदा ती माया पाहायची. भगवंतांनी सांगितलं, तू मला पाहिलंय ना? म्हटले हो. म्हणले बस झालं, माझी माया बघायला जाऊ नको. माणसाने आपला आवाका बघून बोलावं, आपला आवाका पण पाहावं. माणसानं ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपली कितपर्यंत मजल आहे तेवढाच विचार करावा. माणसं इतकी गमतीची असतात. मी अनेक वेळेला सांगतो. आता ही सगळी गुणवान टाळकरी मंडळी आहेत. एक एका होणी बळी रे बळी भाऊ पर्यंत सगळी. हा काय माऊली तुमच्याकडे म्हणजे कौशल्य आहे. नेमकं चाल सुद्धा आज बळीभाऊलाच दिली तुम्ही. आम्ही झालो बळीवंत. काय म्हणजे ते कुणाला कुठं काय द्यायचं म्हणून तर तुम्हाला ह्या सगळ्या सप्ताहाचं नेतृत्व दिलं जात आहे. एवढं सूक्ष्म लक्ष ठेवायचं फार कठीण असतं. नाही तर इतक्या सगळ्या बारकावे बघायचे. सप्ताह करत असताना अनेक गोष्टी पाहाव्या लागतात महाराज. हे गमत आहे. एखादा सप्ताह करायचा झाला तर आम्हाला 3-3, 4-4 वर्ष झटावं लागतं. आपण एका वर्षामध्ये असे 3-3 सप्ते मोठे मोठे करत असाल आणि तेही विविध भागामध्ये जाऊन. तसं पाहायला गेलं तर इकडं फारसा भाग माऊलींचा येत नाही. म्हणजे तसं मी म्हणू शकतो, मेरे अंगणे में तुम्हारा क्या का असं म्हणू शकतो. खरं तर मराठवाडा हा आमचा आहे सगळा. म्हणजे आमचा म्हणण्यामध्ये आम्ही सगळी बऱ्यापैकी या मराठवाड्यामध्ये काम करणारी मंडळी आहोत. पण तरी तुम्ही या भागामध्ये येऊन सुद्धा या सगळ्या मंडळींना एकत्रित करून एवढ्या मोठ्या पद्धतीने. मी मूळ तुळजापूरचाच आहे. आणि लातूरला पहिला धाराशिव जिल्हा होता. वा वा वा. खरं मी ह्याच जिल्ह्यातला आहे. बरोबर आहे. म्हणजे परवा तुम्ही देहूला सुद्धा म्हटला मी त्याच जिल्ह्यातला आहे. आळंदीत राहत असल्यामुळे तुम्ही त्याच जिल्ह्यात असं म्हटलं होता. मी माझी वकिली तिथं नाही तर इथं तरी दाखवतो ना. आता असल्या बोलण्यावरून तरी मला वकील म्हणा अशी म्हणायची वेळ आली आहे माझ्या. विठाला विठाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामदेव रस्त्याने निघाले. सुदामाने सांगितलं, देवा मला तुझी माया दाखव. अरे कशाला पाहतो आहे ना, मला पाहतोयस ना, बस झालं. नाही नाही मला माया बघायची. आग्रह झाला, फारच हट्ट झाला. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, योग्य वेळ आल्यानंतर तुला माया दाखवेल. दोघेही रस्त्याने बोलत 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 निघाले. दुपारची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते आणि भगवंतांनी एकदम नदीच्या काठावरून जात असताना भगवंतांनी सुदामाला सांगितलं, सुदामा ऊन फार लागायला लागलेलं आहे, स्नान करावं असं वाटतंय, जायचं का नदीमध्ये? म्हटलं चला. दोघेही कपडे काढले, नदीमध्ये गेले आणि स्नान करण्याकरता गेल्याबरोबर अगदी गुडघे एवढ्या पाण्यामध्ये गेले, कमरे एवढ्या पाण्यामध्ये गेले आणि गेल्याबरोबर सुदामदेवांनी अशी बुडी मारली. बुडी मारल्याबरोबर भगवंतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर मायेचं काम सुरू झालं. काय सुरू झालं? त्या सुदामाला असं वाटायला लागलं मी या पाण्यामध्ये वाहत वाहत निघालेलोय. वाटायला लागलं हा शब्द जिथं जिथं येतो तिथं तिथं माया. कारण माया नसताना तसं वाटायला लागलं ना. तस्मिन तत्बुद्धी ही अध्यासा. अध्यासाचं लक्षण तत्वज्ञानाने केलं. वाटायला लागलं मी या पाण्यामध्ये वाहत वाहत निघालेलो आहे. झालं एका बेटावर 5-50 माणसं उभी होती. सुदामदेवाला पाहिल्यानंतर त्यांनी त्या सुदामदेवाला बाहेर काढलं. त्याच्यातल्या 10-5 लोकांनी त्याच्या गळ्यामध्ये हार टाकायला सुरुवात केली. सुदामदेवाला कळेना माझ्या गळ्यामध्ये हार का टाकायला लागलेत. त्यांनी विचारलं का रे बाबा माझ्या गळ्यामध्ये का हार टाकायला लागलात? त्या 5-50 लोकातल्या 2-4 लोकांनी सांगितलं हे पहा आमचं इथे एक नगर आहे, आमचं राज्य आहे. बरं मग आमच्या राज्याचा म्हणजे या नगराचा राजा मेलेला आहे. सुदामदेवांनी विचारलं मग त्याचा माझा काय संबंध? ते म्हटले असं आहे आमच्याकडे एक नियम आहे, जर या नगराचा राजा मेला तर दुसरा राजा कोणाला करायचं? या नदीमध्ये जर कोण स्नान करत असेल किंवा वरून कोणी इकडं धावत आलेलं असेल पाण्यामध्ये तर जो कोणी असेल, गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही जातीचा असो, त्याच्या गळ्यामध्ये हार घालायचे आणि त्याला या नगराचा राजा करायचा असा आमचा नियम आहे. मग सुदामदेवाला सांगितलं तुम्ही आमच्या नगराचे राजे झाले. 10-5 हार गळ्यामध्ये पडलेले, सगळे हार पाहिले, नगराचा राजा झालोय, जयघोष करायला लागले. सुदामदेवानी विचार केला मी राजा झालो? हो. सुदामदेवानी मनातल्या मनात विचार केला बरं झालं त्या कृष्णाला सोडलं म्हणून राजा तरी झालो. कुठपर्यंत मागं फिरायचं? आमच्याकडे एक नवीन शब्द निघालाय, कुठपर्यंत पिशवी घ्यायची मागं फिरून. म्हणून आले आणखीन एक म्हण, काही म्हणी मला कळत नाही. एक म्हण अशी मी जुन्या मंडळीकडून ऐकली, झाडाच्या सावलीखाली झाड वाढत नाही. म्हणून अलीकडल्या काळामध्ये स्वतंत्र इतकी झाडं झाली की त्याच्या सावलीतच बसायला कोणी नाही, इतकी झाडं व्हायला लागली अलीकडे. प्रत्येकाचं काहीतरी स्वतंत्र, प्रत्येकाचं काहीतरी स्वतंत्र, प्रत्येकाला वाटतं माझं झाड असं सुरू झालं. त्या सुदामदेवानी विचार केला कुठं मागं इतकं फिरत राहायचं, बरं झालं
त्याला सोडलं म्हणून मीही काहीतरी राजा झालो. भले तो द्वारकेचा राजा असेल, आपलं छोटं का असे ना, पण आपणही राजा झालो ना. झालं. तिथल्या एका प्रधानाची मुलगी त्याला मिळाली, लग्न झालं, मुलं झाली, सगळं व्यवस्थित चाललेलं. एके दिवशी ती राणी मेली. राणी मेल्याबरोबर तिला स्मशानात आणलं, चितीवर ठेवलं, सगळे रडायला लागले. सुदामदेवही तिथे उभारून रडत होते. आणि तेवढ्यामध्ये 2-4 लोक आली आणि सुदामाला असं उचललं. उचलल्याबरोबर त्यांनी विचारलं, मला का उचललं? त्या नगरातल्या लोकांनी सांगितलं, आमचा आणखीन एक नियम आहे. म्हटले काय? जर राजा मेला तर त्याच्याबरोबर, राणी मेली तर त्याच्याबरोबर राजालाही जाळून टाकायचं. सुदामदेवांनी सांगितलं, पहिला नियम बरा होता, दुसरा अवघडच आहे. विचारसागरामध्ये सुद्धा पहिला तरंग सोपा आहे, दुसराच अवघड आहे. म्हणले मला सुद्धा हो म्हटले. आता त्याला उचललं, चितेवर आणलं आणि चितेवर आणलं आणि त्याला असं झोपवलं आणि खाली अग्नी दिला आणि पेटवल्याबरोबर पोळायला लागलं. चटके बसायला लागल्याबरोबर मात्र हा ओरडायला लागला, पोळायला लागलं. कृष्णा वाचव वाचव, पोळायला लागलं, हाक मारायला लागला, कृष्णाला हाक मारायला लागला. एक सांगू, माणसाला लक्षात येतं पण चटके बसल्याशिवाय येत नाही, एवढंच आहे. त्यामुळे चटके बसले की बरोबर कळतं माणसाला. त्यामुळे हा पोळायला लागलं, ओरडायला लागला. भगवंतांनी डोक्यावरचा हात काढला. हा पाण्यातून सुदामदेव असा बाहेर आला आणि मोठ्याने ओरडायला लागला, पोळायला लागलं. भगवंतांनी त्याच्या अंगाला हात लावला, विचारलं काय चाललंय? थंड पाणी आहे आणि कमरे एवढ्या पाण्यात उभ्या आहोत आणि पोळायला लागले म्हटला. सुदामाने असं इकडं तिकडं पाहिलं आणि सुदामाने विचारलं, अरे कृष्णा, ते नगर कुठं गेलं, ते राजा कुठं गेला, ती राणी कुठं गेली, ते कुठं गेलं सगळं? भगवंतांनी सांगितलं, तुला थोडी माया दाखवली तर तुझी ही फजिती झाली, सगळी माया दाखवू का म्हटले. तो म्हटला नको म्हटले. याचा अर्थ माया ही भगवंताची शक्ती आहे आणि ती भगवंताच्या आज्ञेशिवाय तरुण जाणं कठीण आहे. विठ्ठला या मायेच्या अधीन हा जीव आहे म्हणून दुर्बल आहे. ह्या मायेच्या अधीन असल्यामुळे जीवाच्या ठिकाणी दुर्बलता आहे. एक मुद्दा संपला. दुसरा मुद्दा सांगतो, या जीवावर इंद्रियांची सत्ता आहे. तुकोबरांचे शब्द आहेत, इंद्रियाची दिनी या जीवावर सत्ता करत आहेत. मग नेत्र नावाचं इंद्रिय असेल, कर्ण नावाचं इंद्रिय असेल, पाय नावाचं इंद्रिय असेल, हात नावाचं इंद्रिय असेल, डोळे नावाचं इंद्रिय असेल, या सगळ्या इंद्रियांची सत्ता या जीवावर आहे. कारण ह्या जीवाच्या पाठीमागं हे सगळी इंद्रिय त्या पद्धतीने विषयाकडे धाव घेणारी ही इंद्रिय दिसून येतात. त्या इंद्रियाचा विषय समोर आला की ती इंद्रिय त्या विषयाकडे धाव घेत असलेली आपल्याला दिसून येतात. डोळ्याचा विषय समोर आला की डोळे नावाचं इंद्रिय त्याच्याकडे धाव घेतं. कानाचा विषय आला की कान नावाचं इंद्रिय त्याच्याकडे धाव घेतं. जीवेचा विषय आला की जीभ नावाचं इंद्रिय त्या विषयाकडे धाव घेतं. याचा अर्थ या इंद्रियाच्या अधीन हा जीव आहे म्हणून याला दुर्बल म्हणा, असा दुसरा दुर्बल शब्दाचा अर्थ करता येईल. किती गोष्टी झाल्या? 2. मायेच्या अधीन आहे म्हणून दुर्बल म्हणा, इंद्रियाच्या अधीन आहे म्हणून दुर्बल म्हणा. आता तिसरा मुद्दा सांगतो, कळी काळाची सत्ता या जीवावर आहे. कोणाकोणाची सत्ता चालली? मायेची सत्ता 1, इंद्रियाची सत्ता 2, आणि आता तिसरा मुद्दा सांगतोय, कळी काळाची सत्ता. याचा अर्थ मृत्यूची सत्ता या जीवावर आहे. काही प्रत्येकाच्या दृष्टीने जर विचार केला तर जन्म म्हटलं की मृत्यू हा ठरलेलाच आहे. ज्ञानोबांचे शब्द आहेत, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. मृत्यूपासून मी बाजूला निघालो असं कोणालाही म्हणता येत नाही. सत्य पण प्रिय नसलेली वस्तू एकच
एकच आहे आणि तिचं नाव मृत्यू आहे. सत्य आहे पण ती प्रिय नाहीये. अशा पद्धतीची ही मृत्यू नावाची गोष्ट आहे. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगितलंय, सहैव मृत्यूर व्रजती सहैव मृत्यूर निषिदती गत्वा सुदीर्घ मध्वानम सह मृत्यूर निवर्तते. याचा अर्थ असा आहे, वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात, हे रामा, मृत्यू माणसाच्या कायम बरोबर आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तो आपल्या बरोबरच असतो. आपण स्नान करायला गेलो, मृत्यू आपल्या बरोबरच असतो. आपण पूजा करायला बसलो, मृत्यू आपल्या बरोबरच असतो. आपण काही सकाळचा नित्यनेम करायला लागलो, मृत्यू आपल्या बरोबरच आहे. आपण सकाळचा नाश्ता करायला लागलो, मृत्यू आपल्या बरोबर आहे. तिथून आपण ऑफिसला निघालो, मृत्यू आपल्या बरोबर आहे. ऑफिसमध्ये दिवसभर काम करताना मृत्यू आपल्या बरोबर आहे. ऑफिसहून माघारी येताना मृत्यू आपल्या बरोबर आहे. आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो, मृत्यू आपल्या बरोबर येतो. आपण एखाद्या मंडपात जाऊन बसलो, मृत्यू शेजारीच बसतो. जो बघू नका, दिसत नसतो. माणसं जवळच्या माणसाला बघायला लिही असं नसतंय, ते फक्त बरोबर असतो. हे मला सांगायचं आहे, कायम बरोबर आहे. गत्वा सुदीर्घ मध्वानम सहमृत्यूवर निवर्तते. किती जरी दूर निहून सोडायचं म्हटलं तर तसं सोडता येत नाही. आपल्याला तो गाठतो म्हणजे गाठतो. गरुड आणि गरुडाच्या आईची कथा सगळ्याला माहित आहे, मी बोलून वेळ घेण्याची गरज नाहीये. किती जरी केलं तरी मृत्यू आपलं घर गाठतो म्हणजे गाठतो. आपल्याकडे काय आहे, मांजराला कितीही दूर नेऊन सोडलं तर ते बरोबर घरी येतं. बरोबर, कितीही नेऊन दूर सोडा, मांजरं बरोबर घरी येतात. म्हणजे आमच्याकडली तर येतात, तुमच्याकडली मला माहित नाही, पण आमच्याकडली तर मांजरं कितीही दूर नेऊन सोडा बरोबर येतात. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे, एका मनुष्याने एका मांजराला दूर घेऊन गेला, एवढा दूर घेऊन गेला, एवढा दूर घेऊन गेला, एवढा दूर घेऊन गेला, शेवटी त्याचं घर सापडेना, ती मांजराच्या मागं मागं घरी आला. अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ काहीही केलं, कितीही दूर नेऊन सोडायचं म्हटलं तरी त्याच्यापासून बाजूला जसं मांजर आपल्याला सोडत नाही, तर मग मृत्यू आपल्याला सोडेल का, विचार करण्यासारखा आहे. म्हणजे या जीवावर सत्ता कुणाची आहे म्हटले, मृत्यूची सत्ता आहे. म्हणजेच कळी काळाची सत्ता आहे. काय काय झालं बघा तुम्ही. एक पहिला मुद्दा माझा झाला, मायेची सत्ता आहे. दुसरी गोष्ट झाली इंद्रियांची सत्ता आहे. आणि तिसरी गोष्ट झाली कळी काळाची सत्ता आहे. विठाला विठाला आता बघा पुढं. मग याचा अर्थ ही मायेची सत्ता आहे म्हणून दुर्बल आहे, इंद्रियांची सत्ता आहे म्हणून दुर्बल आहे, आणि कळी काळाची सत्ता आहे म्हणून दुर्बल आहे. पण महाराज म्हणतात आमच्यातली दुर्बलता निघून गेली, आम्ही आता बलवान झालो. म्हणजे काय झालं, मायेची सत्ता निघून गेली. म्हणजे काय झालं, इंद्रियाची सत्ता निघून गेली. म्हणजे काय झालं, कळी काळाची सत्ता निघून गेली. महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर आता मायेची सत्ता नाही. तो का म्हणे, माया होय दासी लागे पाया. आता मायाच आमची दासी झालेली आहे, त्यामुळे मायेची सत्ता आमच्याकडे राहिली नाही. इंद्रियांची सत्ता सुद्धा आमच्यावर राहिली नाही, कारण आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. त्यामुळे आता इंद्रियाची सत्ता आमच्यावर राहिली नाही. म्हणजे मायेची सत्ता राहिली नाही, इंद्रियाची सत्ता राहिली नाही, आणि शेवटी सगळ्यात महत्वाची कळी काळाची सत्ता राहिली नाही. कारण तुका म्हणे, काळ आता करू न शके बळ, किंवा जगा काळ खाय. आम्ही सकाळी आदरणीय गुरुवर्य तात्यांनी सकाळीच त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे आता कळी काळावरही आता सत्ता आलेली आहे. त्यामुळे आता कळी काळाची सत्ता राहिली नाही, मायेची सत्ता राहिली नाही, इंद्रियाची सत्ता राहिली नाही. याचा अर्थ आम्ही दुर्बल राहिलो नाही, तर आम्ही बलवान झालो. मग महाराजांना विचारलं, महाराज हे बलवान होण्याकरिता या सगळ्यांची निवृत्ती व्हावी लागते, काय करावं लागलं, हे घडण्याकरता काय करावं लागलं. महाराज सांगतात, बलवान व्हायचं असेल तर अंकित व्हावं लागतं. कुणाचं, अभंगाचं पहिलं चरण. बळयाचे अंकित, बळयाचे संसार
संसार आम्ही झालो बळीवंत. महाराज सांगतात आम्ही झालो बळीवंत, याचं कारण आम्ही अंकित झालो. कोणाच्या अंकित झालो? बळीयाचे अंकित. आम्ही बलवानाच्या अंकित झालो. अंकित या शब्दाचा अर्थ सेवक होणं. मी पुढे बोलेल, जसा वेळ माझ्या हातामध्ये शिल्लक राहील तसा अंकित शब्दाचा अर्थ सेवक कसा, त्या सेवकाचे काही प्रकार सांगता येतील का, हे पुढे पाहता येण्यासारखं आहे. पण बळीया हा जो शब्द वापरलेला का नाही, बळीयाचे अंकित म्हणत असताना कोण बळीया? बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, तो खऱ्या अर्थाचा बलवान आहे. बलवान आणि बुद्धिवान अशा पद्धतीचं एक परमतत्व आहे. रामायणामध्ये एक फार गोड विषय आहे, धावता सांगतो, काही नाही. जेव्हा प्रभू रामचंद्र सीता शोध करण्याकरता निघाले, आता तो पुष्कळ मोठा विस्तार सांगितला जातो. मग प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणचा असलेला विरह तो नाथरायांनी रामायणामध्ये फार गोड पद्धतीने वर्णन केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे विशेष करून मराठवाड्यामध्ये आपल्या भावार्थ रामायणाची गावोगावी रोज भावार्थ रामायणाच्या कथा चालतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक गावामध्ये रोज रामायणाची पोथी चालते. एकाने ती ओवी वाचायची आणि दुसऱ्याने तो अर्थ सांगायचा. आपल्या मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त, पलीकडे फारसं तिकडे पाहायला मिळत नाही, मुंबईकडे पुण्याकडे फारशी रामायणाच्या पोथ्या चालत नाहीत, पण आपल्याकडे मात्र चालतात. मला आठवतं आहे, मी लहानपणी जेव्हा गावागावामध्ये आमच्या गावामध्ये ते रामायण ऐकायला जायचो, मग ती एकाने ओवी वाचायची, दुसऱ्याने अर्थ सांगायचा. ते अर्थ सांगताना अशी गंमत असते, जर समजा एखाद्या वेळेस युद्धकांडातलं जर वर्णन चाललेलं असलं आणि मग ते हनुमंतराय मारायला लागलेत असं जर वर्णन चाललं, तर ते सांगणारे अशा आवेशामध्ये सांगतात जणू काही हे लंकेत गेलेत आता, इतकं ते आवेशामध्ये बोललेलं असतं. म्हणजे ते माईक इकडे जातो, एकदा इकडे जातो, इतक्या पद्धतीने असतं. बरं, रामायणामध्ये जशा कथा आहेत तसं भावार्थ रामायणामध्ये काही तत्वज्ञानाची सुद्धा विषय आहेत. काही काही ओव्या तर इतक्या वेदांताच्या आहेत की लवकर मी म्हणणाऱ्याला अर्थ लागत नाही. मग कधी कधी आमच्या गावाकडे मी पाहायचो, एखादी ओवी इतकी अवघड यायची, मग त्या सांगणाऱ्याला ते अर्थ सांगता यायचा नाही. मग ते म्हणायचे, हे पहा, या ओवीमध्ये एकनाथ महाराज फार खोल गेलेत, चला पुढं, असंही जायचं. म्हणजे बऱ्यापैकी असंही कधी कधी रामायण आमच्याकडे उरकलं जायचं. पण एकंदरीत काय, एकंदरीत त्या लोकांच्या मनामध्ये भावना, श्रद्धा, भक्ती निर्माण व्हावी या दृष्टीने रामायणाच्या पोथ्या आपल्याकडे चालतात. मग आता रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये विषय फार गोड आहे. काय झालं, प्रभू रामचंद्र निघाले, सीता शोध करण्याकरता निघाले, आणि मग सीतामाईचं जे पुढलं मार्गक्रमण आहे, तर मग सीतामाईला जेव्हा रावण घेऊन निघाला तेव्हा ते कोणाकोणाबरोबर त्यांची प्रतिबंध झाला, लढाई झाली, अशी वर्णनं आहेत. त्याच्यात जटायूचं चरित्र फार गोड आहे. मग जटायू आणि रावणाचं जेव्हा युद्ध सुरू झालं, त्याच्यामध्ये काही केल्याने, ऐका, काही केल्याने जटायूचं सामर्थ्य हे रावणापेक्षा अधिक असल्यामुळे तो ऐकत नाही. हे जेव्हा रावणाच्या लक्षात आलं तेव्हा रावणाने विचार केला की हे असं ऐकणार नाही, याला काहीतरी डोकं लावावं लागेल. आणि मग रावणाने त्या जटायूकडे पाहिलं आणि सांगितलं, तू तुझं मरण कशामध्ये सांग, आपण दोघांनी एकमेकाला आपलं मरण सांगायचं आणि मग युद्ध करायचं. कशामध्ये सांग? मी माझं मरण सांगतो. रावणाने सांगितलं, माझं मरण अंगठ्यामध्ये आहे. तू तुझं मरण कशात सांग? त्यांनी सांगितलं, माझं मरण पंखामध्ये आहे. जटायू खरं बोलला, रावण मात्र खोटं बोलला. जटायू खरं बोलला, तो रामभक्त होता म्हणून तो खरं बोलला. मी रामभक्त म्हणतोय, रामायणाचार्य म्हणत नाही, रामभक्त होता म्हणून तो खरं बोलला. त्यांनी सांगितलं, माझं जे मरण आहे ते पंखामध्ये आहे. झालं, ते अंगठा फोडायला गेला आणि अंगठा फुटला, परंतु रावण नाही मेला. तेवढ्यामध्ये तलवारीने त्याचे दोन्ही पंख छाटले आणि मग जटायू असा धरणीवर पडल्यानंतर तो रावण जेव्हा त्या तिला घेऊन निघाला सीतामाईला, तेव्हा जटायूने खरं उपदेश केलाय. फार गोड उपदेश आहे, विस्तार करण्यात वेळ घेत नाही, पण एक वाक्य सांगतो. जटायूने रावणाला तिथं उपदेश करताना असं सांगितलंय, रावणा, माणसाने तेवढंच खावं जेवढं पचेल आणि माणसाने तेवढंच ओझं उचलावं जेवढं झेपेल. तुला हे सीतामाईचं ओझं झेपणारं नाहीये, लक्षात ठेव. पण रावण मदमस्त झालेला होता, तो घेऊन निघाला. आता जटायू पंख तुटलेले आहेत, मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. प्रभू रामचंद्र तिथे येतात, त्याला मांडीवर घेतात आणि मग ते सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्याही डोळ्यात पाणी यावं इतकी ती स्थिती होती. आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, जटायू, काळजी करू नका, एक काम करू, मी तुमच्या अंगावरनं हात फिरवतो. जटायूने विचारलं, काय होईल? काही नाही म्हटले, तुमच्या अंगावरनं हात फिरवल्यानंतर तुमचे पंख येतील.
बरं म्हटले मग पंख येणार म्हणजे तुम्ही जिवंत राहणार. बरं मग मग ठीक आहे देवा, तुझ्यात ते सामर्थ्य आहे, मला मान्य आहे, कारण तू बलवान आहेस, तुझ्यात ते सामर्थ्यवान आहे, मान्य आहे. पुढं काय? पुढं बोलताना रामाने असं सांगितलं की तुमच्या अंगावरून हात फिरवल्यानंतर पंख येतील, तुम्हाला ते पंख आल्यामुळे तुम्ही जिवंत राहाल आणि आपण दोघे मिळून त्या रावणाला मारण्याकरता जाऊ, म्हणजे मला रावणाला मारण्याकरता तुमचं सहकार्य लाभेल, म्हणून मी तुम्हाला पुन्हा जिवंत राहण्याचा करता हा सगळा प्रयोग करणार आहे. हे ऐकल्यानंतर जटायू थोडे स्मित हास्य करायला लागले. रामचंद्र प्रभूंनी विचारलं काय झालं असायला? जटायूंनी सांगितलं काही नाही, तुम्ही अंगावरून हात फिरवल्यानंतर मला पंख येतील याच्यात तीळ मात्र शंका नाही, मला तुम्ही जिवंत ठेवणार याच्यातही तीळ मात्र शंका नाही, पण माझं सहकार्य घेऊन रावणाला मारण्याकरता मी कुणीतरी तुमच्या बरोबर सहकार्य असावा हे बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. कारण तुम्ही इतके बलवान आहेत की तुम्हाला कोणाचीही गरज नाही, एकटे तुम्ही त्या रावणाला मारू शकता, तुम्ही बलवान आहात, पण हे तुमचा विनय आहे. खरं तर विषय इथंच संपतो, पण पुढं जटायूंनी सांगितलं प्रभू माझ्या अंगावरून हात फिरू नका, मला ते पंख नको आहेत, मला ते जिवंत राहणं नको आहे. का? त्याचं उत्तर देताना जटायूंनी सांगितलं माझं शरीर तुमच्या मांडीवर आहे, माझ्या डोळ्यामध्ये तुमचं रूप आहे, माझ्या मुखामध्ये तुमचं नाम आहे, आणि अशा स्थितीत माझं मरण येत असेल तर ते जगण्यापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ आहे. विठ्ठल मला सांगायचं आहे प्रभू रामचंद्रांची बलवत्तता, बलवान असलेल्या प्रभू रामचंद्र किंवा प्रभू पांडुरंग परमात्मा यांचे आम्ही अंकित झालो. बळीयाचे अंकित या शब्दाचा अर्थ आम्ही दास झालो. अंकित या शब्दाचा अर्थ आम्ही सेवक झालो. ते दासाचे प्रकाराचं वर्णन भक्तिशास्त्रामध्ये भरपूर पद्धतीने केलंय. अधिकृत दास कुणाला म्हणायचं, आश्रित दास कुणाला म्हणायचं, पारिषद दास कुणाला म्हणायचं, किंवा व्रजस्थ अनुग दास कुणाला म्हणायचं, व्रजस्थ आणि पुरस्थ दास कुणाला म्हणायचं, संभ्रमजनित दास कुणाला म्हणायचं, गौरवजनित दास कुणाला म्हणायचं, याची एक स्वतंत्र चर्चा आपल्याला तिथं भक्तिशास्त्राने केलेली दिसून येते. महाराज सांगतात आम्ही बळीयाचे म्हणजे भगवंताचे अंकित झालो, याचा अर्थ आम्ही त्यांच्या जवळ गेलो, त्यांचे शरण झालो, त्यांचे सेवक झालो, नवी आम्ही त्यांची सेवा करायला लागलो. हा जो सेवकपणा आहे का नाही, हा जो सेवकपणा, हा जो सेवेने येणारा सेवकपणा आहे ना, भक्तिशास्त्राने याच्यावरही 3 मुद्दे मांडलेले आहेत. दास आणि मालक, स्वामी आणि दास यांच्यामध्ये असलेली जी स्थिती आहे त्याचं वर्णन करत असताना असं सांगितलंय, स्वामीची सत्ता ती माझी सत्ता असं म्हणून केलेली सेवा 1, किंवा स्वामीचं ज्ञान ते माझं ज्ञान असं म्हणून केलेली सेवा 2, किंवा स्वामीचं सुख तेच माझं सुख असं म्हणून केलेली सेवा, हे जिथं घडते त्याला सेवक असं म्हटलं जातं. ही सेवा जिथं घडते त्याला सेवक असं म्हटलं जातं. रामायणामध्ये आणखीन माहीत असलेला दृष्टांत आहे. प्रभू रामचंद्र राजा झाले, राजसिंहासनावर बसले, आणि राजसिंहासनावर बसल्यानंतर झाले रामराज्य काही उन्यामासी, सगळे आपापल्या पद्धतीने कामं करत होते. त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागं राजछत्र धरण्याची सेवा भरतजी करत होते. नीट ऐका, भरताने पाठीमागं उभं राहावं आणि अशी राजछत्र धरावं, छत्री धरावी किंवा ते छत्र जे म्हटलं जातं ते धरावं. हनुमंतरायांनी ते पाहिलं, हनुमंतरायाला ते काहीतरी वाटायला लागलं. हनुमंतरायांनी सांगितलं भरतजी तुम्ही पुढे या, तुम्ही मागं राहू नका आणि असं छत्र धरण्यासारखी सामान्य सेवा करू नका, तुम्ही पुढे या, हो इकडे या, किंवा त्यांच्या बरोबरच्या खुर्चीवर तुम्ही बसा. जसे राम आम्हाला पूजनीय आहेत तसे तुम्हीही आम्हाला पूजनीय आहेत, तुम्ही पाठीमागं राहू नका. भरतांनी सांगितलं असं नाही, मी असं कोणतंच काम चांगलं केलेलं नाही की मी प्रभू रामचंद्रांच्या समोर हा चेहरा घेऊन जाईल. किती भरताचा विनय आहे, मी मागं आहे ना तेच बरं आहे. तरी पुन्हा पुन्हा विनंती केली, भरत ऐकायला तयार नाहीत. आता थोडं पुढं ऐका. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली, प्रभू तुम्ही तरी भरताला सांगा, ते पाठीमागं उभे आहेत आणि ते छत्री धरून उभे आहेत, हे काही काम आहे का? दुसरं कोणाला तरी सांगता येण्यासारखं आहे ना, त्यांना पाठीमागं उभा राहू नका असं सांगा, आणि ते छत्र धरण्याचं काम त्यांनी करू नये असं तुम्ही तरी सांगा. कोण म्हणतायत? हनुमंतराय. कोणाला? प्रभू रामचंद्रांना. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाकडे पाहिलं आणि सांगितलं, हनुमंतराय ते भरत मागा आहे ना तेच बरं आहे, आणि त्यांनी जी छत्री धरली आहे ना तेच बरं आहे, ते तिथंच राहू द्या. हनुमंतरायांनी मनातल्या मनात विचार केला, बहुतेक हे खुर्चीवर बसल्यावर बिघडले काही की म्हटले, हे म्हणायला लागले हे बरं आहे, मागच राहू द्या, आता कुणाला पुढे येऊ देऊ नका, जाऊ द्या, मागचे मागं जाऊ द्या. बऱ्याचदा असं होतं म्हटले, कधी कधी होऊन जातं, हे असं झालं का काय कुणास ठाऊक म्हटले. प्रभूंना विचारलं हनुमंतरायांनी, प्रभू असं कसं काय, तुम्ही सुद्धा असं म्हणावं असं म्हणूया असं वाटत होतं मला, भरताबद्दल तुमची ही भावना असं कसं काय? तेव्हा जे उत्तर दिलं ते नीट ऐका. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता भरत मागा आहे तेच योग्य आहे, आणि त्याने छत्र धरलेलं आहे तेच योग्य आहे. त्याचं कारण आहे, भरत हा साधू आहे,
भरत हा साधू आहे, संत आहे, आणि भरतासारख्या साधूने छत्र धरल्याशिवाय हा राम सुद्धा राजा राज्य करू शकत नाही, हा त्यातून निघालेला अर्थ आहे. याचा अर्थ राज्य करायचं असेल तर साधूंच्या छत्राची गरज आहे. विठ्ठला मला सांगायचं आहे, बळीयाचे अंकित. महाराज सांगतात अशा बलवानाचे आम्ही अंकित झालो, सेवक झालो, दास झालो. महाराज सांगतात आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो. बलवान झाल्यामुळे काय केलं, ज्या संसाराचं दुःख यशावत जीवाला वाटायला लागलं, महाराज सांगतात आम्ही त्या संसाराला लाथ मारली.